Man of the match. तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी असेल। ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल त्यावेळेस दोन्ही 12th मॅन समोर टायमर लावला जाईल। 15 मिनिटांमध्ये जर पहिले 3 षटक कंप्लीट झाले नाहीत तर चौथ्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावा लागेल। या गोष्टीची नोंद करून घ्यायची आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते ती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना 4 षटकांचा पाहायला मिळेल। एका बाजूला भाटाई संघ दुसऱ्या बाजूला महापोली स्टार महापोली असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। आणि ज्यावेळेस सामन्याला होईल सुरुवात या ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे सातत्याने कल्याण ग्रामीण मध्ये कुठलीही स्पर्धा असो पहिला आवडता समालोचक आणि त्या यादीमधला अग्रगण्य असणारं नाव म्हणजे रोशनजी संते सर ज्यांच्या माध्यमातून आपण खेळाचा पहिला सत्र ऐकणार आहोत। तर दोन्ही संघांनी एक गोष्टीची नोंद करून घ्यायची ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल 15 मिनिटांचा टायमर जो मात्र लावला जाईल विदिन 15 मिनिट्स पहिले 3 षटक कंप्लीट करावे लागतील अन्यथा चौथ्या षटकामध्ये कंपल्सरी तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये एक्स्ट्रा जो मात्र शेवटच्या षटकासाठी ठेवावा लागेल। बाईची आटा किलैने आणि मनाची चाला सारी होता गोड गरीबांचा काही वारी अँडकमड्याशी होता वारी अँडकमड्याशी होता वारी अँडकमड्याशी होता वारी तुझी आठवण धीराच्या होईल भाऊ राज होईल तुझी आठवण धीराच्या होईल भाऊ राज होईल। डीजे मास्टर मॅन ऑफ द मॅच चा आपण टी शर्ट देऊया। बघा मुन्ना पठाण सर आम्ही स्टॉप वॉच सुरू करणार आहोत जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा कारण की ब्राह्मणदेव भाटाळे आणि कारिवली या 2 संघांमध्ये जो सामना झाला त्या सामन्यासाठी 1.5 तास गेलेला आहे। त्यामुळे विनंती आहे जेव्हा पहिला चेंडू पंकज पडेल तेव्हा तो स्टॉप वॉच सुरू होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। आणि पहिल्या 3 षटकांसाठी वेळ असेल 15 मिनिटांचा आणि 4 षटकांसाठी वेळ असेल 20 मिनिटांचा। आमचे अत्यंत जवळचे मित्र साहिल म्हात्रे यांचं पुन्हा एकदा आगमन होतंय। या सामना सुरू होतोय दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। पंचांचा इशारा येतोय गेम ऑन लेट्स प्ले। क्या बात आहे बॅकपोल जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि मिट एक धाव या चेंडूवरती या एका धावेने श्री गणेश होतोय। स्ट्रायकिंगला फलंदाज अरबाज आहेत अरबाज आणि उमेर ही जोडी आपण पाहतोय। महापोली स्टार महापोली आणि सामना सुरू आहे जय ब्राह्मणदेव भाटाळे या 2 संघांमध्ये। दोन्ही संघ नामवंत संघ आहेत। जो संघ जिंकेल तो संघ चिराग नायरा 11 भावाळे बी
या संघासमोर फाईट करेल. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक जात आहे चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला. लाईन लेन चांगली आहे हे सांगत असताना हैदर सर येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे पंकज माळीचं. 4 षटकांचा सामना आणि एकमेव षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आला आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 4. ऑन साइडला शॉर्ट अंबुल केला. डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला आणि क्या बात आहे. लक फॅक्टर आय थिंक ऑन आहे. जय ब्राह्मणदेव भाटाले या संघाचं असं वाटलं की हा चौकार जाईल, परंतु टप्पा पडला आणि जागेवरती चेंडू उसळलाय आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या आहे 5. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. संत आणि सावध सुरुवात केली आहे महापोली स्टार महापोली या संघाने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. एकही मोठा फटका, एकही चौकार, एकही षटकार आला नाहीये या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज पंकज माळी. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे महापोली स्टार महापोली या संघाची बिनबाद 6. रतन भोईर आणि मंगल लोखंडे. उमंग येत आहेत नवीन गोलंदाज. डावखोरी आताचा एक वेगवान गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येतोय. संत आणि सावध सुरुवात केली आहे महापोली स्टार महापोली या संघाने. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धाव बनवल्यात. ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये 67. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. हा चेंडू पाहिलं गेलं तर पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बॅटकट आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. मुन्ना पठाण सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन पंच आणि स्ट्राइक इनला फलंदाज. पहिल्या सामन्याचा हिरो अरबाज ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत.
बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. लाखो धावसंख्या आहे 11. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 12 धाव धावफलकावरती आहेत. महापोली स्टार महापोली या संघाने पहिल्या मॅच मध्ये भूमी 11 टाकली डोकेश्वर या संघाला पराभूत केलंय. तर दुसऱ्या बाजूला कारिवली संघाला पराभूत करून जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ दाखल झाला या दुसऱ्या फेरीमध्ये. चांगला चेंडू आपण पाहिला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 12. लेफ्ट मोर द विकेट. ड्राइव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण पंकज माळी होते. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बिनबाद 13. एकही फलंदाज आतापर्यंत गमावला नाहीये. ही जमेची बाजू आपण पाहतोय. महापोली स्टार महापोली या संघासाठी उमेर आणि अरबाज ही जोडी आहे. ऑन साइडला टॉप आहे. क्षेत्ररक्षक होते नीरज. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर परंतु क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. या नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत. फिल्डर होते पियुष आणि नीरज. हे 2 चांगले गोलंदाज देखील आहेत. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे नीरज आणि पियुषची. आणि तेच शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करतायत. बाउंड्री चेक करूया आपण. यस आपण बाउंड्री चेक करूया. कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाहीये याची काळजी नक्कीच आयोजकांनी घेतलेली आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. पहिलं गेलं तर एका बाजूला महापोली त्यांच्या समोर भाटाळे आणि 2 सामने जिंकून भावाले बी संघ देखील वाट पाहतोय. आता मात्र लक फॅक्टर ऑन आहे. चौकार तर आलाय आणि व्हाईट बॉल देखील आहे. व्हाईट +4 पंजा मिळतोय नशिबाच्या. या 5 धाव मिळत आहेत महापोली संघाला. संख्या 20. धावा येत नव्हत्या आणि या 5 धावा बोनसच्या स्वरूपात आलेल्या आहेत. हाफ ट्रॅकर शॉर्ट आंबोल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 21 धावा. मुन्ना सर घेतलेली आहे 2 षटकांसाठी. नक्कीच टाइम मध्ये ते देखील सहकार्य करतायत जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. कारण की 20 मिनिटांमध्ये 4 षटक होणं अनिवार्य आहे आणि पहिली 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल. नीरज येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. जय ब्राह्मणदेव भाटाळे या टीमचा रबाडा गोलंदाजी मार्क वरती, ज्याने पहिल्या मॅच मध्ये अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं होतं. रतन आणि मंगलचं देखील विशेष आभार.
यावेळी फटका चांगला परंतु शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 22-22. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. नीरजने इम्प्रेस केलंय. अंडर 21 चा खेळाडू आहे आणि पहिल्या मॅच मध्ये 3 धावेंचं षटक हाताळलं होतं. तिथूनच सामना जिंकला जय ब्राह्मणदेव भाटाले टीमने आणि याही मॅच मध्ये इम्प्रेस करतोय. प्रचंड वेग आणि वेगाला वेगाने उत्तर दिलंय. जेवढा वेगाने चेंडू आला तेवढाच वेगाने चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 28 धावा. मामाचा खेळ पाहण्यासाठी भाच्या इथे उपस्थित आहेत. क्या बात आहे, सपोर्ट करतायत मामांना. जय ब्राह्मणदेव भाटाले विपक्ष आपण पाहतोय. जितू माळी हे नाव खूप मोठं आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाच्या माध्यमातून आणि त्यांची भाची इथे उपस्थित आहे. आपल्या मामाला सपोर्ट करण्यासाठी आलेली आहे. धावसंख्या 28. षटकार लगावलाय अरबाजने. ही ओळख आहे अरबाजची. रन मशीन आपण पाहतोय. जमीची बाजू एकही फलंदाज आतापर्यंत गमावला नाहीये महापोली स्टार महापोली या संघाने. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर महापोली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. या तिसऱ्या षटकाची त्याच नीरज वरती प्रत्येला चढवलाय अरबाज. अप्रतिम आउटस्टँडिंग बॅटिंग करतायत. बॅक टू बॅक 2 षटकार. आता मध्ये चांगला चेंडू आहे. लाऊड अपील करतायत आणि पंचांनी अपील फेटाळली आहे. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 34-34. तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. छोट्या देखील प्रचंड मेहनत करतोय या स्पर्धेसाठी. लखन पाटील यांचं देखील आगमन होत आहे. अनमोल दादा भोईर देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. अंतिम चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील महापोली स्टार महापोली आणि जय ब्राह्मणदेव भाटाले. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट कीपर बीट आणि शॉट थर्डमॅनला आणि शॉट फाईन लेगला बीट करून चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 22च्या स्वरूपात हा चौकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38-38. ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने 3 षटकांसाठी ही सूचना महापोल या टीमला देखील असणार आहे जेव्हा ते फिल्डिंग साठी येतील सेकंड इनिंग मध्ये.
कारण की आधीच्या मॅच मध्ये आम्ही ज्याप्रमाणे उल्लेख केला की 1.5 तास गेला, 2 सामने एकतर्फी देखील झाले होते. एक सामना तर लखन एका षटकामध्ये फिनिश झाला होता, तो म्हणजेच भावाले आणि पोगाव या 2 संघांमध्ये महेश शेठ भोईर साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये असणार आहे. या पुढीलच्या सामन्यामध्ये चिराग नायरा 11 भावाले बी क्वालिफाईंग मॅच असणार आहे, कारण की 2 सामने जिंकलेले आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. गोलंदाज पियुष आलाय. ज्या पियुषने देखील पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तोच पियुष येतोय या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल, धावफलकावरती आहे 38, 38 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज उमेर पुन्हा एकदा. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच कदाचित अरबाजला माघारी परतावं लागलं असतं, परंतु अरबाजने एक चांगली गोष्ट केली आहे, कारण की अरबाज खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न नक्कीच या षटकामध्ये असणार आहे. फुल टॉस चेंडू ड्राइव्ह करतात. गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. क्या बात आहे, सुपर संडे. रविवारी सर्वांना पार्टी असणार आहे रतन भोईर यांच्याकडून. क्या बात आहे, महेश शेठ भोईर यांचा देखील वाढदिवस आहे, त्यामुळे डबल धमाका असणार आहे. सुपर संडे देखील आहे. क्या बात आहे, लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवला. चेंडू लॉंग लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडासा वेळ घेतला चेंडू उचलण्यासाठी. धावबाची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होईल बाद लागतोय. हा पहिला धक्का उमेर धावबाच्या स्वरूपात झालाय बाद. अंतिम चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या 44-44. टॉप एज मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. नीरज डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अरबाजचा खेळ लागतोय. अजून एक धक्का 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 44. 6 धावेंचं षटक हाताळलंय पियुषने आणि या मॅच मध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. 45 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे महापोली स्टार्स महापोली या संघाने जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघासमोर.
छोट्या दगड देखील आहे तिथे बघाय समोर. थँक्यू सो मच छोट्या. आज वेगळ्याच मूड मध्ये आहे राजभोईर आमचा छोट्या. आणि 45 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ वरप, व्हॉइस ऑफ कल्याण, आमचे अत्यंत जवळचे मित्र, यंग टॅलेंटेड समालोचक प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. शरद घारे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि आमचे समालोचक मित्र प्रथम चव्हाण यांचे पिताश्री आदरणीय महेंद्र चव्हाण साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. तर सामन्याला होती सुरुवात दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला चेंडू फटका अप्रतिम आहे. हुकचा देखना स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमी वय आहे परंतु कोणी धोका दिलाय काय माहिती. छोट्या वयामध्ये मोठी भरारी घेतली आहे. हरकत नाही. बॅक टू दी क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय जितूच्या बॅट मधून. हा खणखणीत स्ट्रोक जो मात्र आपण पाहतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. इनफिल्डला भेटून बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. कोण अलग दृष्टिकोन तोच. धावा येणं मास्टर. रतन पुढील वाटचालीस तुला शुभेच्छा असतील. खतरनाक गाणी लावतोयस तू. पुढील सिलेक्शन साठी तुला शुभेच्छा. 10 धावा धावफलकावरती. षट क्रमांक पहिला मार्गस्थ. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज येतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. इथे मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. वाघाची शिकार केली जातीये. पहिला झटका लागतोय 10 या आकड्यावरती. फलंदाज जितूची केस संपुष्टात. जितू बॅक टू दी पवेलियन.
फटका चांगला आहे, घुटना टेको और सिक्सर देखो, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक सडक पे धडक असा षटकार. पहिल्या मॅच मध्ये भाटाई संघ कुठेतरी बॅकफुट वरती होता, नशिबाची साथ मिळाली आणि त्यानंतर या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलं होतं. पंचांचे दोन याद समांतरी धाव असेल अव्वांतर. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 17 रन ऑन दी स्कोर कार्ड. षट क्रमांक मार्गचं पहिलं वसीमच्या माध्यमातून थोडस महागडं आतापर्यंत हा षटक पाहायला मिळतोय. या आधीच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 4 विकेट्स कॅरी केल्या होत्या. इथे कॅचची संधी, कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होईल बाद, प्रेमला परतायला लागते माघारी आणि झटका लागतोय मैदानाच्या आत. तर रिद्धी आणि स्वरा यांच्या माध्यमातून भाटाई संघाला देखील शुभेच्छा येत आहेत. त्यांचे मामा जे मात्र खेळत आहेत या मॅच मध्ये. जितू माळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूंवरती झाली होती, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर खूप सुरेख असा कमबॅक पाहायला मिळाला आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचं 5 विकेट समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 पाहायला मिळेल. एका बाजूला महापोली स्टार महापोली तर दुसऱ्या बाजूला जय ब्राह्मणदेव भाटाई असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. 44 धावा धाव फलकावरती. टार्गेट जो मात्र सेट करण्यात येतोय. 3 मिनिटं आणि 16 सेकंद लागलेत पहिल्या षटकाला कंप्लीट होण्यासाठी. टायमर अजूनही सुरू आहे आणि आता 4 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. या गोष्टीची नोंद करून घ्यायचंय. क्विक मी म्हणेल पहिलं षटक झालंय, यात काही शंकाच नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. समीकरण जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. अर्थातच 9.33 ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन जी मात्र करायची आहे. बॉलिंग मार्क वरती आशिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिक जे मात्र पाहायला मिळत आहेत बॉलिंग मार्क वरती. स्पेल मधील पहिला आणि सांगी कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे कटाक्ष थोड्याशा प्रमाणामध्ये पंकजच्या माध्यमातून टाकण्यात आलं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये दुसरा आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात आशिकच्या माध्यमातून चांगली झाली. गुड लेंथ वरती चेंडू पडला आणि त्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळाला. इथे चांगला फटका आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता, गॅप मोठा होता, परंतु फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख आहे. व्हॉट अ फिल्डिंग. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. स्टँडर्ड जे जपायचे होते अगदी त्याप्रमाणे स्टँडर्ड जपत असताना पाहतोय. इथे आपण पाहतोय 2 धावा एकवटल्या जात आहेत. 19 धावा धावफलकावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळतीये पंकज आणि शंकर या दोघांच्या माध्यमातून. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करेल तोपर्यंत सिंगल एक्झिक्यूट होती आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 20 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 25 धावेंची गरज. 15 चेंडू आणि 25
धाब्यांची गरज असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. एका बाजूला जय ब्राह्मणदेव भाटाय, दुसऱ्या बाजूला महापोली स्टार महापोली असे दोन मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल करण्यात येतोय, क्षेत्ररक्षक येत आहेत पुन्हा एकदा, परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिती नशिबाची साथ, बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला क्लिअर करत आलाय हा खणखणीत चौकार. चोवीस धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 14 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज थोड्याशा प्रमाणामध्ये बीट झाले. एसटी रक्षक देखील थोड्याशा प्रमाणामध्ये जजमेंट खराब पाहायला मिळालो, परंतु बॅकिंग चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती होती. एका चेंडूचा खेळ या षटकामधील अजूनही शिल्लक. 21 धावांची गरज. 13 चेंडू शिल्लक असतील. पंकज आणि शंकर ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहे. याचे ब्राह्मणदेव भाटाय या संघाची पाहू शकतो. यावेळेस देखील चांगला फटका आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव झाली, कंप्लीट सिंगल झाली एक्झिक्यूट, आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती. 25 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज असेल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती बाबू पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका अप्रतिम आहे. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. स्टँड अँड डिस्पॅच. विजयासाठी 14 धावांची गरज. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. वाडी स्ट्रॉंगर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विनंती आहे चिराग नायरा 11 जय बजरंग भावाळे ब टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच अर्थात क्वालिफाईंग राऊंडची मॅच आपण खेळणार आहोत. जो संघ जिंकेल तो संघ मात्र सुपर 6 मध्ये जाणारा तिसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील बॅक टू बॅक 2 मॅचेस जिंकून चिराग नायरा 11 जय बजरंग भावाळे ब संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसाच्या शेवटच्या फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात येतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगला असं कमबॅक आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. एकंदरीत ग्राफ खाली जात असताना पाहायला मिळतोय. समीकरण आपण पाहतोय
9 चेंडूंमध्ये अजूनही 12 धावेंची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला पाहतोय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 8 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू खूप क्रुशियल आहेत दोन्ही संघांसाठी, कारण 2 चेंडू डॉट आले, किंबहुना विकेट आली आणि एक सिंगल एक किंबहुना डबल आला तर मात्र सामना 50-50 होऊ शकतो. परंतु एक मोठा फटका आला आणि पूर्ण प्रकारे जे ब्राह्मणदेव भाटा आहे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती असेल. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिसटाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. आकाश येत आहेत. कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार केली जाते. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज पंकजला परतायला लागते माघारी. झटका लागतोय तिसरा. 34 या आकड्यावरती. छकडा ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे प्रल्हाद ड्रायव्हर, प्रल्हाद शेठ भोईर जॉकी यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. काऊ कॉर्नर रिजन मधून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. त्यांच्या मामाचा संघ अर्थात भाटाई संघ मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवतोय. 6 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर महेश शेठ भोईर असतील यांनी पुरस्कृत केलेला नायरा चिराग 11 जय बजरंग भावाळे बस संघ हा आजच्या दिवसाच्या क्वालिफाईंग राऊंड मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि महेश शेठ भोईर हे नक्कीच पाहतायत की कुठला दुसरा संघ जो मात्र इथून शेवटच्या फेरीमध्ये आजच्या दिवसाच्या दाखल होणारा असेल. त्यासाठी त्यांची देखील उत्कंठा जी मात्र शिगेला पोचलेली आहे. बॉलिंग मार्क वरती आकाश पाहायला मिळतात. आकाश हे मात्र बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. शेवटच्या डिफेंडिंग षटकामध्ये 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन.
6 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज होती, तिथे पहिल्या चेंडूवरती विकेट पडतोय आणि त्यानंतर आता समीकरण पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज असेल. नवीन फलंदाज भूषण येतोय, भावेश येतोय. भावेश म्हटलं तर एक प्रतिमाचा खेळाडू आहे, त्याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा युवराजची उपस्थिती पाहायला मिळतीये, त्याचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. विनंती आहे जे मात्र चिराग नायरा 11 जय बजरंग भावाळे बी टीमच्या कॅप्टनला आपण रिपोर्टिंग करायचं आणि नक्कीच मी उल्लेख करतोय जे मात्र प्रसाद सुरोशे यांचं, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. सर्व संघांची देखरेख केली जाते, त्यानंतर ग्राउंडचा आढावा घेतला जातोय. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जातीये. फलंदाज भावेश आल्या पावली. भावेश जो मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आल्या पावली परतायला लागते भावेशाला. तर नक्कीच अप्रतिम असं संगीत आपण ऐकलं. भावेश पवार मॅन फ्रॉम गुरसे, सातत्याने जर पाहायला गेलं तर खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघता बघता फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन, झटका लागतोय 6वा मैदानाच्या आतमध्ये. जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला. तीन चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 6 धाव्यांची गरज आहे. नुकताच महारागावातील उद्योजक समाजसेवक सन्माननीय दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस भावेश पवार यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डाऊन दी बॉल आलेत फिल्डर, कॅच झाली कंप्लीट. समीकरण येणारे 2 चेंडू, विजयासाठी 6 धाव्यांची गरज. उल्लेख करत होतो मारा गावातील उद्योजक समाजसेवक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी व्हाईट चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे असे भावेश शेठ पवार यांची उपस्थिती पाहायला मिळते. सातत्याने दानशूर दात्यांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे भावेश शेठ पवार, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3य क्रमांकाचं जी ट्रॉफी आहे ती सौजन्य झाली आहे. नक्कीच विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे देखील सांगण्यात येतोय
तर नक्कीच भावेशचा उल्लेख करत होतो. एक अप्रतिम असा खेळाडू आहे, त्याचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. तर नक्कीच 2 मिनिटांचा अवधी अजूनही आहे. आपण पाहू शकतो जे मात्र महापुली संघाकडे 18 मिनिटं आणि 20 सेकंदचा अवधी जो मात्र कंप्लीट झालेला आहे. 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. या चेंडूवरती सिंगल डबलने काम चालणार नाहीये. एक मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो भाटाई संघाचं. यावेळेस आपटी बार जो मात्र टाकण्यात आला होता, पंचांकडे कटाक्ष जो मात्र टाकण्यात आला होता. आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. समीकरण 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला असं काहीसं पाहायला मिळते. कारण 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज होती, तिथून एका चेंडूवरती 6 धावांची गरज असं आपल्याला पाहायला मिळतोय. चला विनंती असेल भाटाई टीम, आपण जास्त टीम अडल घ्यायचं नाहीये. समीकरण 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. येस, थोडस स्पीडअप करायचं बघा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडस स्पीडअप करायचंय. बॉलिंग मार्क वरती आकाश पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून आउटस्टँडिंग गोलंदाजी होतीये. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. फुल टॉस चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय भाटाई संघाने. अभिनंदन भाटाई टीम. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत. जे मात्र महापोली स्टार महापोली या संघाला एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती आणि त्यावेळेस रोहित आला. रोहितने पाहिलं, रोहितने जिंकलं. असा रोहित आपल्याला पाहायला मिळतो. या सामन्याचा असेल सामनावीर. विनंती आहे रोहित, आपण देखील यायचंय. आज मी म्हणेल जय ब्राह्मणदेव भाटाई संघाचा लक फॅक्टर कुठे